चला सुरुवात करायची. तर चला पंचांचा इशारा येतोय, गेम ऑन. आपण पाहतोय प्रमुख पंचांमध्ये पहिल्या मॅच साठी आपण पाहतोय करुणकर कोटियन सर आणि त्याचबरोबर शशांकजी मांजरेकर सर. पहिला चेंडू केपीएल सीझन 7. पहिला चेंडू राईट ओव्हर द विकेट, माफ करा लेफ्टम अराउंड द विकेट होता. आणि पहिल्या चेंडूला यावेळेस मात्र लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये धाडल्या आणि काय सुरुवात केली आहे सीझन 7 ची ओमकार देसाई. कोहिनूरचा हिरा हा कुर्ल्याचा आणि टेनिस पाटलाच्या क्षितिजावरती पडलेलं गोड स्वप्न अर्थातच ओमकार देसाई. आल्याला पहिला चेंडू स्लॉट मध्ये होता आणि त्याला धाडलंय सर लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये 4 धावांसाठी चौकार. थोडीशी साईड ऍक्शन आहे गोलंदाजाची. चांगल्या शैलीचे गोलंदाज आहेत आणि पहिला चेंडू चौकार आल्यानंतर थोडंसं दडपण होतं, परंतु या दडपणाला पूर्णपणे झुगारून आपला स्वाभाविक खेळ मात्र गोलंदाज दाखवत असताना गोलंदाज पाहतोय आपण. मुन्ना आलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचं खेळाडूंचं युट्यूबच्या माध्यमातून भरपूर सारे प्रेक्षक वर्ग जोडले जात आहेत, त्यांचं देखील करूयात सहर्ष स्वागत. आपण पाहतात मित्रांनो कुर्ला प्रीमियर लीग सीझन 7 आणि आज सीझन 7 मध्ये आलेल्या तमाम रसिकांचं खेळाडूंचं टीमचं टीम ऑनरचं आणि त्या प्रत्येक प्रेक्षक वर्गाचं करूयात सहर्ष सहर्ष स्वागत आजच्या या 7व्या सत्रामध्ये. निश्चित स्वरूपाने कुर्ला प्रीमियर लीग कुर्ला का त्योहार. बघा पहिले षटक संपायच्या आधी फायरबर्ड टीमचा 12th मॅन आला नाही तर मात्र डायरेक्ट पॅनल्टी घोषित केली जाईल, याची कृपया नोंद घ्यायची आपण. तर प्लीज सामन्याला सुरुवात करायची. शेवटचं षटक संपण्याआधी जर का 12th मॅन आला नाही तर मात्र ऑर्गनायझरने आमच्यापर्यंत सूचना पोहोचवल्यात की पॅनल्टी घोषित केली जाईल डायरेक्टली. तर गोलंदाज आपण पाहतोय मुन्ना पहिल्या चेंडूवरती थोडेसे महागडे ठरले होते, परंतु त्यानंतर चांगला कमबॅक यावेळेस आपण मैदानावरती. मुख्तार यावेळेस पहा क्लास दाखवताय, टेम्परामेंट दाखवत असताना वेट अँड वॉचचं क्रिकेट शेवटपर्यंत चेंडूला पाहिलं त्यानंतर मात्र फटका किती सुंदर पद्धतीने एक्झिक्यूट करतायत दोन्ही फलंदाजांनी वैयक्तिक कोट्याचं कराच्या बरोबरीने आणि सांगतायत कुर्ला प्रीमियर लीग स्तर काय आहे, स्टँडर्ड काय आहे, दर्जा काय आहे आणि खेळ कशा प्रकारचा असणार आहे. तर फटका चांगला आहे 4 धावांसाठी. गोलंदाज मुन्ना यांच्यावरती हल्ले चढवले जात आहेत, हल्लेवर हल्ले प्रति हल्ले. आता मात्र बॅक टू बॅक दुसरा करारा प्रहार लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये. एकीकडे ओमकार दुसरीकडे मुख्तार, इथे मात्र धावसंख्येचा वर्षाव 4 धावांसाठी अजून एक दणदणीत चौकार. मुन्ना थोडीशी तारेवरची कसरत असणार आहे आज मुन्ना यांची, कारण की समोर आपण पाहतोय की टेनिस पटलावरचे 2 माहीर उजव्या हाताचे दमदार शैलीचे टेनिस क्रिकेटचा ब्रँड अँबॅसिडर आणि दुसरीकडे आपण पाहतोय मुख्तार कुरेशी. क्लास या खेळाडूकडे ठासून भरलाय आणि आज तो मात्र दाखवत असताना हा चेंडू चांगला आहे. या मेरिट वरती गोलंदाजी करावी लागेल. उजव्या स्टिक पासून खूप लांब ठेवलेला चेंडू फलंदाजाच्या एकदम एकदम क्षमतेच्या पलीकडचा चेंडू म्हणावा लागेल. चेंडू निर्धाव जातोय आणि पहिल्या षटकाचा होतोय खेळ समाप्त. धाव फलकावरती आल्या त्या बिनबाद 13 धावा.
तर गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतो नवीन गोलंदाज विजय वर्मा आलेले आहेत. डावकुऱ्या हाताचा एक जबरदस्त गोलंदाज, परंतु यावेळेस हाफ क्रिच चेंडू होता, खूप लांब टाकलं होतं आणि ओमकार यांनी आधीच मनसुबा आणि त्यास त्यांच्याच मनाप्रमाणे चेंडू आणि चेंडूला धाडले सरळ स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून 6 धावांसाठी. तर विजय वर्मा ज्या गोलंदाजाला पाचारण केलं गेलं त्या गोलंदाजाने आपलं काम मात्र अचूकपणे पूर्ण केले. बघा ओमकार देसाई सारख्या एवढ्या मोठ्या खेळाडूला दुसऱ्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवरती तंबूच्या आश्रयाला पाठवणं म्हणजे ही एक मोठी सफलता म्हणावी लागेल. बघा 8 षटकांचे तुम्ही सामने खेळतायत आणि 8 षटकांच्या सामन्यांमध्ये तुम्ही किती जास्त वेळ विकेटवरती टिकून उभे राहता याला खूप महत्व आहे. पहिल्या काही षटकांमध्ये धावा येत आहेत नाही येत आहेत त्याहून अधिक महत्वाचं आहे की तुम्ही विकेटवरती कशा प्रकारे तळ टोकून आहात आणि सतीश थोरात यांची स्ट्रॅटेजी आता मात्र रंगात येऊ लागली आहे. विजय यांना स्ट्राईक वरती आणलं गेलं गोलंदाजीसाठी आणि विजयने म्हटलं आपलं कामगिरी अचूकपणे निर्भडपणे पूर्ण केली आणि आपण पाहतो की ओमकार देसाई आता मात्र तंबूच्या आश्रयाला गेलेले आहेत आणि त्यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन बॅट्समन आपण पाहतोय की सादिक हे मात्र आलेले आहेत. डावकुरा हाताचा अजून एक शैलीबद्ध फलंदाज, परंतु डावकुरा विरुद्ध डावकुरा हे कॉन्टेस्ट असेल. यावेळेस काय चेंडू होता, अप्रतिम अप्रतिम देखणा चेंडू होता. काय सुंदर चेंडू आतमध्ये येतोय, फलंदाज सादिक पूर्णपणे बीट होतोय, निर्धाव चेंडू जातोय. आणि बघा या गोलंदाजाचं मी एक विशेष कौतुक करेन. अगदी केपीएल सीझन 6 पासून या गोलंदाजाबरोबर खूप खेळ पाहण्याची संधी भेटली. अगदी लेट विक्की चषकामध्ये देखील या खेळाडूने खूप चांगला खेळ दाखवला आणि आज आपण पाहतोय केपीएल सीझन 7 या स्पर्धेमध्ये देखील त्याच जमखमने त्याच ताकदीने त्याच क्षमतेने गोलंदाजी करत असताना आपल्या संघाला अर्थात आरोही 11 संघाला पहिली मोठी सफलता प्राप्त करून देत आहेत, ती देखील ओमकार देसाई नावाची. बघा या पूर्ण स्पर्धेतला पहिला चौकार लागवला ओमकारने आणि पहिला फलंदाज बाद होतो या पूर्ण स्पर्धेतला अर्थातच ओमकार. म्हणजे विजय वर्मा आता मात्र आपल्या नावानिशी साजेशील अशी गोलंदाजी मैदानावरती साकारतायत. हलकासा चेंडू स्लॉट मध्ये, चेंडू हवेमध्ये असणार आहे, क्षेत्ररक्षक फक्त पाहायची भूमिका दर्शवतोय. चेंडू मात्र जाईल प्रेक्षकांमध्ये. 6 धावांसाठी उत्तुंग असा षटकार. तर बघा सादिक देखील आल्या पहिल्या चेंडू निर्धाव गेला होता, परंतु आता त्यांना देखील मोह आवरला जात नाहीये या सुंदर तळपणाऱ्या विकेटचा
आणि आता मात्र ते देखील हात खुले करून फलंदाजी करताय. षटकार आलाय. हा चेंडू चांगला होता. अगदी खोलवर पद्धतीचा चेंडू होता. फलंदाजाला सन्मान देण्याशिवाय कुठल्याही प्रयत्नाचं निष्फळ ठरतील असं वाटलं गेलं होतं आणि आपण पाहतोय की चांगला फटका येतोय मिड ऑनच्या क्षेत्रामध्ये. एक धाव निश्चित स्वरूपाने भेटते आणि एक धावेच्या बरोबरीने आता मात्र स्ट्राईक रोटेट होते. मैदानावरती आलेला नवीन फलंदाज सादिक देखील हळूहळू आता आपले आपले रंग बिखेरू लागलाय. पहिला चेंडू निर्धाव गेल्यानंतर आपण पाहतोय लगेचच दुसऱ्या चेंडूवरती ॲक्शन मोडवरती येत आहेत आणि लगेचच आपला खेळ दाखवत असताना आपल्या संघाला 6 महत्त्वपूर्ण धावा अंकित करून देत आहेत. एकंदरीत स्कोर कार्डचा विचार केला तर स्कोर कार्डवरती आपण पाहू शकता 26 धावा या एका गड्याच्या मोबदल्यामध्ये ही सध्याची स्थिती धावफलकावरची. चेंडू झालेले आहेत 5. शेवटचा चेंडू अद्याप देखील येणं बाकी. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय गोलंदाज विजय वर्मा. डावकुऱ्या हाताचा एक सडपातळ शरीरी यष्टीचा गोलंदाज, पण गोलंदाजी कमालीची चालू आहे. रिवर्सचा फटका. मी आधीच उल्लेख केला होता मित्रांनो, टेनिस पटलाच्या क्षितिजावरती पडलेलं अजून एक गोड स्वप्न अर्थातच मुख्तार कुरेशी काय फटका लगावतोय. रिव्हर्स स्वीपचा कलात्मक स्ट्रोक. 4 धावांसाठी बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये चौकार येतोय. काय सुंदर देखना फटका होता. पाहावं आणि पाहतच राहावं एवढा सुंदर फटका मुख्तार यांच्या बॅटीमधून निघतोय आणि बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये आपण पाहतो का चेंडू वेगाने ट्रॅव्हल करतोय. कुठल्या प्रकारे क्षेत्ररक्षक त्याच्या पाठी भूमिका दर्शवत नाही चेंडू रोखण्याची, परंतु चेंडूचा वेग पाहतोय आपण किती भन्नाट होता आणि चेंडू मात्र सरळ सीमारेषेच्या पलीकडे. 2 षटकांचा झालाय खेळ समाप्त. 2 षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय की स्कोर कार्डवरती आलेत त्या 30 धावा. बघा काही नियम आहेत या स्पर्धेचे मी तुमच्या समोर घेऊन येत आहोत. 8 षटकांचे प्रति सामने असतील, त्याच्यामधील 2 षटक हे मॅन्डेटरी पॉवर प्लेचे असतील आणि षटक क्रमांक 3 ते षटक क्रमांक 6 याच्यामध्ये तुम्हाला बॅटिंग पॉवर प्ले घेणं अनिवार्य असेल आणि जर का तुम्ही 3 ते 6 मध्ये बॅटिंग पॉवर प्ले घेणार नाही तर मात्र पंच पुढील भूमिका तुमच्यापर्यंत निश्चित स्वरूपाने दर्शवतील. तर बॅटिंग पॉवर प्लेचा इशारा येतोय पंचांच्या माध्यमातून. आपण पाहतोय की आजच्या दिवसातील पहिला सामना सीझन 7चा आज मात्र खेळवला जातोय. तर नक्कीच कौतुक करावं लागेल क्वालिटी ग्रुप्स आयोजित ही KPL अर्थातच कुर्ला प्रीमियर लीग, कुर्ला का त्योहार म्हणून या स्पर्धेकडे पाहिलं जातं आणि प्रत्येक खेळाडूचं स्वप्न कुर्ला प्रीमियर लीग खेळणं. आणि आपण पाहतोय की सीझन 6 मध्ये काय खेळ दाखवला होता फायरबर्ड आणि नेक्स्ट लेवल संघाने. आणि आज आपण पाहतोय की यावर्षी प्रत्येक खेळाडू हा प्रत्येक वेगवेगळ्या टीम मध्ये खेळताना दिसतोय आपल्याला. ओमकार देसाई यांच्याकडे सर्वांच्याच नजल्या आतुरल्या होत्या, परंतु ओमकारने थोडंसं निराश केले. परंतु मुख्तार कुरेशी गतवर्षी जिथे थांबले होते तिथूनच सुरुवात करतायत या वर्षीच्या हंगामाची. आणि सादिक यांना देखील पाहावं लागेल, कारण की उजव्या हाताचा आणि डावकुऱ्या हाताचा फलंदाज जेव्हा मैदानावरती येतात ना तेव्हा खेळ पाहणं थोडं रंगतदार असतं आणि त्याच प्रकारचा खेळ मात्र मैदानावरती होतोय. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 30 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. बॉलर नेम मुन्ना. पुन्हा एकदा मुन्ना आलेत. वैयक्तिक कोट्यातील दुसरं तर सांघिक कोट्यातील तिसरं षटक घेऊन येतील पंचांच्या उजव्या एष्टीकडून अर्थातच लेफ्ट ओव्हर द विकेट. तर प्लीज चला थोडासा वेग वाढूया मित्रांनो. तर यष्टीरक्षक आपण पाहतो की क्लोज आलेले आहेत. कदाचित एक वेगळी स्ट्रॅटेजी करण्याचा निर्णय मात्र केला गेला आहे आणि जेव्हा यष्टीरक्षक क्लोज येतात त्यावेळेला मात्र फलंदाजावरती एक मानसिक दडपण प्रेशर बनवण्याचा प्रयत्न असतो आणि हा प्रेशर कितपत साध्य होईल हा येणारा वेळेस सांगेल. चांगला चेंडू होता, खोलवर पद्धतीचा चेंडू होता. पहिला चेंडू आपण पाहतो की भन्नाट यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न यशस्वी झालाय आणि आपण पाहतो की या चेंडूवरती येते ती एक धाव. बघा मागील 2 षटकांचा विचार केला तर 2 षटक हे पॉवर प्लेचे षटक होते आणि या 2 षटकांमध्ये दोन्ही फलंदाजाने अप्रतिमरित्या कामगिरी बजावत 30 धावांचं एक चांगलं योगदान दिलं आणि पॉवर प्लेचा अतिरिक्त वापर चांगला वापर मी तर असंच म्हणेल की पॉवर प्लेचा खूप चांगला वापर केला गेलाय आणि 30 धावा धावफलकावरती आल्यात. तिसरं षटक पुन्हा एकदा संघनायकाने मात्र विश्वास दर्शवलाय गोलंदाज मुन्ना यांच्यावरती. डाव्या हाताचे एक शैलीदार गोलंदाज आहे. ऍक्शन तुम्ही पाहता की थोडीशी साईडम त्यांची ऍक्शन आहे आणि शेवटच्या क्षणी आपण पाहतो की फलंदाजांना रीड करत असताना मनगटाचा वापर खूप चांगल्या पद्धतीने करते आणि त्यामुळेच की काय ही शैली समजणं थोडंसं अवघड ठरते फलंदाजांना. मुख्तार स्ट्राईक हँडवरती.
यावेळेस वाईड वर्क करण्याचा प्रयत्न. पंचांचा इशारा येतोय अवांतर चेंडूचा. पहिला अवांतर चेंडू या पूर्ण स्पर्धेतला मात्र मुन्ना टाकतायत आणि 1+1 अशा 2 धावा आता मात्र धावफलकावरती भेटतायत. बघा 8 षटकांचे प्रतिसामने असणार आहेत आणि 8 षटकांचे जेव्हा तुम्ही सामने गोलंदाजीवरती खूप नियंत्रण असणं गरजेचं आहे. मेरिटवरती गोलंदाजी करणं खूप गरजेचं आहे, कारण की विकेटवरती आलेले फलंदाज हे सातत्याने विकेटवरती तट कशा प्रकारे ठोकून राहता येईल याच्यावरती कॉन्सन्ट्रेट करतात आणि विकेट टू विकेट ही गोलंदाजी मी तर म्हणेन कदाचित प्रभावी अस्त्र ठरेल या विकेटवरती. परंतु स्ट्रॅटेजी मनामध्ये काय आहेत हा येणारा वेळ सांगेलच. परंतु आरोही 11 संघाचा एकंदरीत विचार केला तर खूप मोठी स्टारकास्ट या संघाकडे नाहीये. परंतु नवयुवक मी तर असे म्हणेन की 16 ते 25 या वयातले सर्वाधिक खेळाडू या विभागातले या संघामध्ये खेळताना दिसतात. ही एक खूप चांगली गोष्ट आहे आणि नक्कीच यंग टॅलेंट या संघाकडे आहे आणि या यंग टॅलेंटचा वापर कशा प्रकारे केला जाणार. परंतु यावेळेस पहा काय क्षेत्ररक्षण होतंय, ज्याचा आम्ही उल्लेख केला की इथे यंग टॅलेंट आहेत, परंतु त्यांच्याचबरोबर 40+ खेळाडू सतीश थोरात तिथे उपस्थित आणि सतीशने आता मात्र या युवकांना लाजवेल याहून अधिक सुंदर खेळ मात्र दाखवत असताना आपल्या संघासाठी 3 महत्वपूर्ण धावा रोखल्यात. जबरदस्त क्षेत्ररक्षण. आत्ताच या मैदानावरती SCL 40+ अर्थात सिनियर क्रिकेट लीग ही स्पर्धा पार पाडली गेली आणि या स्पर्धेचा विजेता संघ आणि त्या विजेत्या संघाचा एक सर्वाधिक महत्वाचा मूलभूत घटक म्हणून सतीश थोरात पाहिले जात होते आणि ते सतीश थोरात इन ॲक्शन. ही लाईन चांगली आहे, हा टप्पा चांगला आहे, ही पिच विजेत्या संघाचा एक सर्वाधिक महत्वाचा मूलभूत घटक म्हणून सतीश थोरात पाहिले जात होते आणि ते सतीश थोरात इन ॲक्शन. ही लाईन चांगली आहे की ही विकेट चेंडूंना कट करण्यासाठी खूप प्रभावी ठरते. आपण जर पाहिलं तर रायगड ठाणे भिवंडी परिसरामध्ये बहुतेक वेळेला मुरुम मुरुम किंवा शाडूच्या मातीच्या विकेट्स असतात, ज्याच्यावरती चेंडू तर फिरकी घेतोच, परंतु चेंडू जास्त वेगाने ट्रॅव्हल देखील करतो, स्किट मारतो. आणि आपण पाहतोय की या आजच्या विकेटवरती जी विकेट बनवली गेली अतिशय सुंदर अतिशय देखणे विकेट. आणि मी कौतुक करेन सतीशजी कुरूप सर आणि त्याचबरोबर शशांकजी मांजरेकर सरांचं, कारण की जसे ते मैदानावरती आले आणि आल्याला त्यांनी पहिले सर्वाधिक पाहुणचार घेतला विकेटचा आणि विकेटवरती काही त्रुटी होत्या, त्या त्रुटी ह्या येणाऱ्या मॅचेससाठी कदाचित जाणीवपूर्वक या अडथळा बनू शकतात ही गोष्ट त्यांनी ओळखली आणि लगेच काही चेंजेस केले. आणि हीच तर ओळख आहे मुंबईच्या या आमच्या सिनियर अंपायर्सची. आणि एकंदरीत जर पाहिलं तर आज मुंबई टेनिस क्रिकेट एक वेगळं वलय घेत चाललंय, मुंबई टेनिस क्रिकेट एक वेगळं दर्जा प्राप्त करत झालं. याच्या मागचे खरं सूत्रधार कोण असेल ना मित्रांनो, तर मी या पंचांना मी याच्याबद्दल खूप तारीफ करू इच्छितो, कारण की सातत्याने सातत्याने शिस्तबद्धता पाहिलं तर आज मुंबई टेनिस क्रिकेट एक वेगळं वलय घेत चाललंय, मुंबई टेनिस क्रिकेट एक दर्जा प्राप्त करत झालं. याच्या मागचे खरं सूत्रधार कोण असेल ना मित्रांनो, तर मी या पंचांना मात्र ते आपले रंग दाखवत आहेत आणि येणाऱ्या स्पर्धेमध्ये आमची भूमिका कशा प्रकारे असेल याचे मात्र संकेत देखत आहेत. लोअर फुलटॉस चेंडू ऑन साईडला जातोय, सीमा रेषेच्या अगदी अगदी खूप लांब चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि अगदी आपण पाहतो की आमच्या प्रमुख गेटच्या समोर अगदी लखलखता भगवा त्याच्यावरून हा चेंडू मात्र जातोय 6 धावांसाठी. सुंदर देखणा षटकार. अजून एक मोठा फटका. बघा मित्रांनो, अभ्यास केला होता ओमकार देसाईचा, परंतु पेपर आलाय सादिकचा, असंच म्हणावं लागेल. बॅक टू बॅक अजून एक मोठा प्रहार. दर देखना षटकार. अजून एक मोठा फटका. बघा अभ्यास करून मित्र म्हणेन की इथे सक्सेसफुली वापर केला गेला आणि परिणामादाखल आपण पाहतो की स्कोर कार्डवरती आले त्या म्हणजे 47, 47 धावा. चेंडू द्यायचा आहे, चेंडू द्यायचा आहे, प्लीज चला चला आमचे व्हॉलेंटियर्स. धन्यवाद प्रेक्षक वर्ग.
पटलावरचा अजून एक जो सातत्याने खूप चांगले धडे रंगवतोय या मैदानावरती आणि KPL सारख्या एक जबरदस्त प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून इथे खेळाडूंना रंगवलं जात आहे. इम्रान भाई यांचं शुभ आगमन यावेळेस मात्र आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या अगदी समोर पाहू शकता. KPL चे प्रमुख आयोजक आणि त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर आणि क्वालिटी ग्रुपचे सर्व अर्थात इम्रान भाई यांचं शुभ आगमन आणि एकंदरीत जर पाहायचं म्हणलं तर या स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी खूप मोठं योगदान आणि यावेळेस पहा काय फटका होता. हेलिकॉप्टर यावेळेस मात्र उडतंय आणि लँड होतंय सरळ मिड विकेटच्या डोक्यावरून 6 धावांसाठी. भाई यांचं शुभ आगमन आणि एकंदरीत जर पाहायचं म्हणलं तर या स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी खूप मोठं योगदान आणि यावेळेस पहा काय फटका होता. 3 चेंडूंमध्ये 3 षटकार लगावलेत. षटकारांची हॅट्रिक पूर्ण करणारा हा पहिला फलंदाज ठरतोय KPL सीझन 7 चा. बघा सतीश थोरात यांच्याशी आम्ही संपर्क साधला होता मॅच सुरू होण्याआधी. त्यावेळेला त्यांनी उल्लेख केला होता की ओमकार हा सर्वाधिक महत्त्वाचा विकेट असेल आमच्यासाठी आणि जर का ओमकारला आम्ही स्वस्तामध्ये निपटवू तर मात्र मॅचवरती आम्ही चांगली पकड निर्माण करू. परंतु मैदानावरती आपण पाहतो की आता सादिक ही ओमकारची जागा यथोचितरित्या सांभाळतोय मी तर अगदी असंच म्हणेन. कारण की फटक्यांवरती फटके षटकार आणि चौकारांचा पाऊस आता मैदानावरती पडतोय. हा चेंडू चांगला होता. हा चेंडू चांगला होता. या मेरिटवरती गोलंदाजी टिचून करावे लागेल. षटकार आणि चौकारांचा पाऊस आता मैदानावरती पडतोय. हा चेंडू चांगला होता. या तर बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय गोलंदाज ब्रावो ब्रावो आलेत. तर एक ब्रावो चेन्नई सुपर किंग कडून खेळताना पाहिला. आता त्यांच्या हा ब्रावो जो पाहतोय तर मैदानावरती कसा खेळता गोल. यावेळेस लेग ब्रेक केला गेलाय. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडू खालती विजय वर्मा परंतु झेल सुटतोय. सलग दुसरा झेल यावेळेस मात्र फलंदाज फरहान यांचा सुटतोय. मागील षटकामध्ये देखील आपण पाहिलं की मित्रांनो पारचा यासिम पारचाने झेल सोडला आणि आता आपण पाहतोय की विजय यांनी सोडलं. म्हणजे बॅक टू बॅक 2 वेळा जीवनदान भेटले आणि भेटलेल्या जीवनदानाचा फायदा कशा प्रकारे उचलला जाणार. ब्रॅवो पहिला चेंडू आखुटाप्याचा चेंडू होता. नीटचा संपर्क करू शकले नाहीयेत आणि आता थोडंसं कॉन्टेस्ट अवजड असेल. आपण पाहतोय मैदानावरती गोलंदाजी मार्कवरती आलेला गोलंदाज ब्रॅव्हो खूप कमी वयाचा खेळाडू आहे परंतु जिद्द पहा चिकाटी पहा. आज संघर्ष थोडा मोठा असणार आहे या खेळाडूंचा कारण की स्पर्धा तेवढी मोठी आहे. अर्थात KPL कुर्ला प्रीमियर लीग सीझन 7 लोअर फुलटा चेंडू लावड अपील केली गेली पंचांकडे. पंचांनी मात्र ही दात फेटाळली आहे आणि परिणामादाखल कुर्ला प्रीमियर लीग सीझन 7 लावड अपील केली गेली पंचांकडे. पंचांनी मात्र ही सर्व खेळाडू आपण पाहू शकता. एकंदरीत जर पाहिलं तर 70 ते 60% टीम ही या वयाच्या खेळाडूंनी भरलेली आहे आणि एवढ्या कमी वयाचे खेळाडू घेऊन मैदानावरती खेळणं खऱ्या अर्थानं खूप मोठं चॅलेंज आहे. तारेवरची कसरत आहे आणि कौतुक करावं लागेल या संघाच्या ऑनर्सचं आणि त्याचबरोबर संघाच्या कर्णधाराचं. विश्वास दर्शवला गेला खेळाडूंवरती आणि या विश्वासाला सार्थ खेळ मात्र मैदानावरती होत असताना गोलंदाज थोडेसे महागडे जरूर ठरलेत परंतु अद्याप देखील मॅच बाकी आहे. अजून एक चांगला वळवतायत
चेंडू निर्धाव जातोय आणि निर्धाव चेंडूच्या बरोबरीने आपण पाहतो की जर्सी नंबर 68 अर्थातच ब्रॅव्हो काय दमखम दाखवतात गोलंदाजीचा. बघा पहिल्या चेंडूवरती फलंदाज बाद करण्याची संधी जरूर भेटली होती. क्षेत्ररक्षकाने थोडीशी जरूर चूक केली, परंतु त्या चुकीला कुठल्या प्रकारे बळी न पडता आपला स्वाभाविक खेळ दाखवत असताना फलंदाज फरान यांना पूर्णपणे बीट करतायत. यावेळेस आपण पाहतोय की पंचांचा इशारा येतोय नो चेंडूचा, नो प्लस 4, 4 धावा न पडता आपला स्वाभाविक खेळ दाखवत असताना फलंदाज फरान यांना पूर्णपणे बीट करतायत. यावेळेस तर यावेळेस हलकासा ओव्हरपिच चेंडू यावेळेस ऑन साइडला यासिम पारच्या तिथे उपस्थित आहेत, परंतु यावेळेस यासिम कुठल्या प्रकारे चूक करत नाहीये. झेल टिपतायत, परंतु फ्री हिट असल्यामुळे फलंदाजांना कुठल्याही प्रकारे धोका संभावत नाहीये. एक धाव जरूर भेटते आणि आता मात्र स्ट्रायकर हँड वरती आजच्या दिवसभरामध्ये सुरुवातीच्या पहिल्याच मॅच मध्ये ज्याने आपल्या फलंदाजीचे जलवे विखरलेत, मैदानावरती आलेल्या प्रत्येक प्रेक्षकाला मात्र पूर्णपणे मंत्रमुग्ध करून सोडले असा सादिक ऑन स्ट्राईक असेल. तर प्लीज चला थोडासा विनंती असेल की आपण थोडासा वेग वाढूया, कारण की 8 षटकांचे प्रत्येक सामने आहेत आणि आज आपल्याला दिवसभरामध्ये तब्बल 6 मॅचेस कंप्लीट करायचे आहेत. त्यामुळे मी सातत्याने विनंती करेन खेळाडूंना की कृपया करून थोडासा वेग वाढूयात. यस पंचांचा इशारा नो बॉल. नो बॉल क्षेत्ररक्षकाचा हा नो बॉल असेल. बघा पाठच्या दिशेने, विकेटच्या पाठच्या दिशेने बघा काही नवीन खेळाडू आहेत, युवा वर्ग आहे, यांना अजून तेवढा अनुभव नाहीये क्षेत्ररक्षण सजावट करण्याचा, परंतु दाद द्यावी लागेल. संघनायकाची यांच्यावरती विश्वास दर्शवत आहेत आणि नक्कीच खूप काही शिकण्यासारखं आहे कुर्ला प्रीमियर लीगच्या माध्यमातून. हे धडे आहेत येणाऱ्या भविष्याचे जे इथून गिरवले जात आहेत या युवकांच्या माध्यमातून. आणि नक्कीच ही गोष्ट नक्कीच या युवकांच्या मनी पडली असेल, ध्यानी पडली असेल आणि येणाऱ्या भविष्यात कदाचित या प्रकारची चूक या खेळाडूंकडून होणारच नाही अशी शाश्वती द्यावी लागेल. परंतु यावेळेस हलकासा स्लॉट आणि मी तर म्हणेन की या पूर्ण स्पर्धेतील सर्वाधिक उंचीचा षटकार 6 धावांसाठी. तर नक्कीच कौतुक करावं लागेल आयोजकांचं, कारण की या वर्षीचा पहिल्यांदाच संधी दिली गेली आहे सादिक सारख्या खेळाडूला. आणि यावर्षी आपण पाहतो की तर नक्कीच चर्चा चाललेली कुर्ला प्रीमियर लीगची गतवर्षीच्या शेवटच्या सामन्याच्या दरम्यान नक्कीच इम्रान भाई यांच्याशी संपर्क साधला गेला होता आणि तिथे इम्रान भाईंनी सांगितलं होतं की येणाऱ्या पुढील टुर्नामेंट्समध्ये आम्ही वेस्ट परिसरामधील खेळाडूंना देखील संधी देणार आहोत. ई स्पर्धेदरम्यान शेवटच्या सामन्याच्या दरम्यान नक्कीच इम्रान भाई यांच्याशी संपर्क साधला गेला होता आणि तिथे इम्रान भाईंनी सांगितलं होतं की येणाऱ्या पुढील टुर्नामेंट्समध्ये आम्ही, आणि त्याच्यामध्ये सादिक हा खेळाडू या संघाला भेटलाय आणि खूप कमी प्राइस मध्ये सवलतीच्या दरामध्ये हा खेळाडू भेटलाय. तर 5 षटकांचा खेळ झालाय. स्कोरचा विचार करूयात तर स्कोर झालाय 76. तर नक्कीच आपण पाहू शकता आमच्या अगदी कॉमेंट्री बॉक्सच्या समोर जमान शेख यांचा आज वाढदिवस आहे आणि त्यांना देखील त्यांच्या वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात आणि येणाऱ्या भविष्यामध्ये त्यांचं आरोग्य नक्कीच त्यांना त्यांच्या पुढील भविष्यासाठी, त्यांच्या निरोगी आयुष्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा देऊया सर्व कुर्ला वासियांच्या माध्यमातून, सर्व खेळाडूंच्या माध्यमातून.
आणि ठीक 3:30च्या आसपास कप्तान मलिक साहेब यांचं शुभागमन इथे होणार आहे आणि त्यांच्या शुभ हस्ते मात्र आपण जमान शेख यांचा वाढदिवस देखील साजरा करणार आहोत. पुन्हा एकदा देऊया त्यांना त्यांच्या वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि घेऊन चालल्यात त्यांना देखील या स्पर्धेकडे, कारण की जमान यांचं देखील खूप मोठे योगदान राहिले या स्पर्धेला घेऊन आणि ते देखील या स्पर्धेच्या अगदी विकेट स्टेजच्या समोर या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. तर यासिम पारशा यावेळेस काय चेंडू होता अप्रतिम, परंतु खूप बाहेरून जातोय. पंचांनी मात्र अवंतर चेंडू घेतला, परंतु बघा वेगाने चेंडूला कट केलंय. नक्कीच शाहिद मी तर एकच म्हणेन की या विभागामध्ये ज्या खेळाडूंकडे जे टॅलेंट आहे ते खऱ्या अर्थानं कौतुकास्पद आहे आणि ओमकार सारख्या तुम्ही एवढ्या दिग्गज खेळाडू पुढे असा खेळ दाखवत असाल तर नक्कीच तुम्हाला संध्या भेटणार, याच्यात तीळ मात्र संधी नाहीये. अजून एक वेगवान ऑफ ब्रेक, क्या बात आहे, लाजवाब शिकण्यासारखा आहे या खेळाडूकडून. असा खेळ दाखवत असाल तर नक्कीच तुम्हाला संध्या भेटणार, याच्यात तीळ मात्र संधी नाहीये. अजून एक वेगवान ऑफ ब्रेक, क्या बात आहे, लाजवाब अप्रतिम गोलंदाजी. यावेळेस लोअर फुलटॉस चेंडू ऑन साइडला जातोय. क्षेत्ररक्षक सतीश थोरात वेगाने चेंडूवरती येत आहे, चेंडूला गॅदर करतील तोपर्यंत मात्र सिंगल भेटते. सिंगलच्या बरोबरीने आपण पाहतो स्कोर कार्ड वरती भर पडते आणि स्कोर जाऊन पोहोचतोय 78. 78 धावांच्या घरामध्ये 6वं षटक हे प्रगतीपथावरती आहे आणि एकंदरीत जर पाहिलं तर सादिक काय अप्रतिम मॅरेथॉन इनिंग मैदानावरती साजरी करतायत आणि 14 चेंडूंचा सामना करत असताना 35 धावांचं एक जबरदस्त योगदान यावेळेस मात्र आपण मैदानावरती पाहू शकता. यासिम पारशा पुन्हा एकदा फरान ताऊ यांच्यासाठी चेंडू लेग ब्रेक केला, यावेळेस धीम्या गतीने डायरेक्ट हिट होता आणि धोक्याची घंटा जरूर होती. दैव बलवंत ठरतंय आणि हा नेम मात्र चुकतोय. यासिम पारशा पुन्हा एकदा चेंडू लेग ब्रेक केला, यावेळेस धीम्या गतीने डायरेक्ट हिट होता आणि धोक्याची घंटा जरूर होती. दैव बलवंत ठरतंय, संधी अजून भेटली असती धावा जमा करण्याची. एकंदरीत आपण पाहतो धाव फलकावरती धावसंख्येची गती ही सातत्यामध्ये राखली जाते, प्रत्येक चेंडूवरती धाव येते ही एक जमेची गोष्ट, परंतु धावसंख्येचा वाढता आलेख हा मात्र अडचणी निर्माण करू शकतो. परंतु यावेळेस काय फटका होता, शॉर्ट ऑफ पूल इज सक्सेसफुल ऑन साइडला, अजून एक काउ कॉर्नरच्या डोक्यावरून षटकार. वरती धाव येते ही एक जमेची गोष्ट, परंतु धावसंख्येचा वाढता आलेख अडचणी निर्माण करू शकतो. परंतु यावेळेस काय फटका होता, शॉर्ट ऑफ पूल इज सक्सेसफुल. एवढा चांगला दर्जेदार स्ट्रोक. वैयक्तिक 40 या धावसंख्येवरती फलंदाजी करतायत फलंदाज सादिक. चेंडू हवेमध्ये, संधी जरूर निर्माण झालीये आणि यावेळेस मोठा मासा गळाला लागलाय. जो फलंदाज मैदानावरती गोलंदाजांचा कर्दन काळ ठरू पाहत होता तो वरती फलंदाजी करतायत फलंदाज सादिक. चेंडू हवेमध्ये, संधी जरूर निर्माण झाली आणि यावेळेस मोठा मासा तर नक्कीच सादिक बाद झालेत, परंतु सादिकने आपली कामगिरी चोखपणे मित्र असं म्हणेन की 100% त्यांनी बजावली, कारण की फलंदाज ओमकार दुसऱ्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवरती बाद झाले आणि तिथून जर पाहिले तर संघावरती अडचणींचा डोंगर उभा राहिला होता आणि अशा विकट परिस्थितीमध्ये मैदानावरती धावून आले आणि आपल्या संघासाठी तब्बल 40 धावांचं भलं मोठं योगदान सादर करत आपल्या संघाला मात्र अडचणीमधून बाहेर काढले. गोलंदाज यासिम पारच्या कौतुक करावं लागेल, परंतु नवीन बॅट्समॅन डावकुऱ्या हाताचा अजून एक फलंदाज मैदानावरती आला आहे, नाव आहे ओमकार सावंत. 2 ओमकार या संघामध्ये आहेत. एक ओमकार तंबूच्या आश्रयाला, परंतु दुसरे ओमकार मैदानावरती. चेंडू हवेमध्ये असणारे अगदी 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 क्षमतेच्या पलीकडे चेंडू क्षेत्ररक्षकाच्या, आणि आपण पाहतो की प्रेक्षकांमध्ये हा चेंडू जातोय 6 धावा या संघामध्ये आहेत. एक ओंकार
तंबूच्या आश्रयाला, परंतु दुसरे ओमकार मैदानावरती चेंडू हवेमध्ये असणार आहे. अगदी 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 6 धावांसाठी षटकार. तर 7 व षटक हे चालू होईल. 6 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे आणि 6 षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय धाव फलकावरती धावा आल्यात त्या म्हणजे 91. तर 91 धावा धाव फलकावरती आलेले आहेत. 6 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. तर 6 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि 6 षटकांच्या समाप्तीनंतर 91 धावा धाव फलकावरती आलेल्या आहेत आणि वळ्यात पुन्हा एकदा मैदानाकडे 7वं षटक घेऊन येतील गोलंदाज अक्षय. तर 91 धावा धाव फलकावरती आले. धावसंख्येचा रतीब, धावसंख्येचा एक डोंगर जणू उभा राहिलाय आणि हा डोंगर अजून किती मोठं रूप घेईल हा येणारा वेळ निश्चित स्वरूपाने तुमच्या समोर सांगेल. बघा 91 धावा धाव फलकावरती जरूर आल्यात. 6 षटकाचा खेळ जरूर समाप्त झालाय, परंतु अद्याप देखील 2 षटक येणं बाकी आहे. तर 12 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे आणि आपण पाहतोय की 12 चेंडूंचा कशा प्रकारे वापर केला जाणार. अक्षय, तर अक्षय आले आहेत नवीन गोलंदाज, डावखुऱ्या हाताचे अजूनही गोलंदाज. कौतुक करेन मी या संघाचं, कारण की या संघाकडे 3 डावखुऱ्या हाताचे गोलंदाज आहेत. 3 डावखुऱ्या हाताचे गोलंदाज तुमच्याकडे असणं म्हणजे खूप मोठी उपलब्धी आहे आणि यांचा योग्य वापर कशा प्रकारे केला जाणार हा येणारा वेळ जरूर सांगेल. तर 92 धावा धाव फलकावरती आता डावखुर हाताचे फलंदाज आणि त्यांच्या विरुद्ध डावखुर हाताचे गोलंदाज. तर कॉन्टेस्ट चांगलं असणार आहे, पाण्याला मजा येईल, पाहायला मजा येईल, कारण की नावामध्ये तर ओमकार आहे. ज्या प्रकारे ओमकार देसाईंनी आपल्या वैयक्तिक कोट्याची सुरुवात केली होती त्याच प्रकारची सुरुवात या ओमकारने देखील केली, परंतु यावेळेस पहा उलटा लेग ब्रेक, उलट्या हाताने टाकलेला चेंडू, फलंदाज पूर्णपणे. ज्या प्रकारे ओमकार देसाईंनी आपल्या वैयक्तिक कोट्याची सुरुवात केली होती त्याच प्रकारची सुरुवात या ओमकारने देखील केली, परंतु यावेळेस पहा उलटा लेग ब्रेक, उलट्या हाताने होतो की काय, परंतु अक्षय. चेंडू हवेमध्ये असेल, फसवा चेंडू, पुन्हा एकदा लेग ब्रेक जरूर केला गेला होता. यावेळेस बघा अजून एक झेल सुटतोय. आजच्या दिवसातील पहिल्या सामन्यातील पहिल्या सत्रातील रोनक इलेव्हनकडून आरोही इलेव्हनकडून झालेली ही तिसरी चूक, तिसरा झेल सुटतोय. बघा या चुका तुम्हाला तुमच्या संघाला खूप अडचणीमध्ये आणू शकतात. तर ओमकार सारख्या खेळाडूचा झेल सोडणं, मी तर असं म्हणेल की आता ही संधी जी तुम्ही फलंदाजाला दिली आहे ती थोडीशी महागडी ठरेल. सतीश पुन्हा एकदा येत आहेत, आपण पाहू शकता अक्षय याच्याशी चर्चा मसलत करतायत, काही अनुभव शेअर करतायत. अक्षय याला सांगतायत की ज्या धावा गेल्यात त्यांच्यावरती कॉन्सन्ट्रेट न करता पुढील उर्वरित चेंडूंवरती जर का आपण कॉन्सन्ट्रेट केलं आणि नियंत्रणबद्ध पद्धतीने जर का गोलंदाजी केली तर मात्र एक चांगल्या धावफलकावरती हा संघ मजल मारेल, परंतु तो धावसंख्या आपल्यासाठी देखील तेवढीच उपयुक्त असेल चेसिंग करत असताना. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, अक्षय चेंडू खालती आणि आता मात्र चूक नाहीये. फलंदाज फरान ताऊ मात्र बाद होत आहेत. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, अक्षय चेंडू खालती आणि आता मात्र चूक नाहीये. फलंदाज फरान ताऊ मात्र संघाला देखील ते खूप साऱ्या शुभेच्छा देतात आणि कौतुक त्यांचं देखील करतात, कारण की या संघामध्ये खूप कमी वयाचे खेळाडू आहेत. ही कौतुकाची गोष्ट आहे आणि ज्या 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 कॉन्फिडन्सने हा संघ खेळतोय मैदानावरती कौतुक करावं लागेल, कारण की एकंदरीत मी तर असंच म्हणेन की
फायरबर्ड संघ, या संघामध्ये खूप मोठी स्टार कास्ट आहे. या विभागातील सर्वाधिक मातब्बर फलंदाज या संघामध्ये आहेत आणि अशांच्या विरुद्ध तुम्ही तुमची पहिली मॅच जेव्हा खेळताना मित्रांनो, त्यावेळेला थोडंसं एक दडपण असतं, परंतु दडपण पूर्णपणे झुगारून आपला स्वाभाविक खेळ काय पद्धतीने दाखवतायत. तर आरिफ आलेले आहेत. हा देखील खेळाडू उपस्थित होता एसीएल 40+ स्पर्धेमध्ये आणि तो देखील विजय संघाचा महत्वाचा घटक होता. आरिफ यावेळेस मात्र फ्लायटेड 6 ओमकार, बघा ओमकारचा झेल सोडला आणि ओमकारने आता मात्र आपले जलवे दाखवायला सुरुवात केली. षटकार येतो, शॉट ऑफ पुल पुल. हा देखील खेळाडू उपस्थित होता एसीएल 40+ स्पर्धेमध्ये आणि तो देखील विजय संघाचा महत्वाचा घटक होता. आरिफ यावेळेस मात्र फ्लायटेड 6 ओमकार, बघा ओमकारचा करण्यासाठी आणि आपण पाहतो की षटकार येतोय. त्याला चेंडू पुरवायचा आहे. चला चेंडू पुरवायचा आहे. ऑन साइडला स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून एक जबरदस्त षटकार आलाय आणि हा षटकार नव्हता, मी तर म्हणेल की मित्रांनो ओमकारला दिलेली संधी, या संधीचं मात्र तो सोनं करतोय. 1 टू गो. स्कोर कार्डचा विचार केला तर स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय 99. पहिला सामना मैदानावरती चालू आहे मित्रांनो आणि पहिल्या सामन्याच्या पहिल्या सत्रामध्ये 99 या धावसंख्येवरती येऊन हा संघ उभा राहिलाय. अजून एक धीम्या गतीने टाकलेला लेग ब्रेकचा चेंडू, यावेळेस मात्र चेंडूला ओळखलंय आणि आपण पाहतोय की स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून अजून एकदा त्याच क्षेत्रामध्ये टार्गेट केलं जाते. बॅक टू बॅक षटकार आणि षटकाराच्या पहिल्या सत्रामध्ये 99 या धावसंख्येवरती येऊन हा संघ उभा राहिलाय. अजून एक धीम्या गतीने टाकलेला लेग ब्रेकचा चेंडू, यावेळेस मात्र तर बॅक टू बॅक दुसरा षटकार येतोय आणि या षटकाराच्या बरोबरीने आता आपण मात्र पाहतोय की 105 धावा धावफलकावरती आल्यात आणि धावसंख्येचा रतीब, धावसंख्येचा महापूर, धावसंख्येचा जणू एक हिमालयच उभा केलाय की काय फायर बर्ड या संघाने. बघा नावामध्येच फायर आहे आणि त्यांचे फलंदाज देखील फायर फलंदाजी करतायत. मैदानावरती षटकार चौकार चौकार षटकार आणि अक्षरशः धावसंख्येचा वनवा पेटलाय आज. तर नक्कीच मुख्तार कुरेशी आणि ओमकार देसाई सारखे दोन महत्वाचे शिलेदार, सर्वाधिक महत्वाचे फलंदाज लवकरात लवकर तंबूच्या आश्रयाला गेल्यानंतर देखील हा धावसंख्येचा रतीब उभारलाय. यावरून तुम्ही एक अंदाज लावू शकता की मित्रांनो या संघाकडे किती दांडगी फलंदाजी आहे. फलंदाज सादिक 41 धावांचं योगदान, त्यानंतर आपण पाहतो की फलंदाज फरहान ताऊ यांनी 14 धावांचं योगदान दिलं आणि आता आपण पाहतो की मल्लंदाज ओमकार सावंत 3 षटकारांच्या बरोबरीने 19 धावांचं योगदान देतोय. तर आरिफ शेख आलेले आहेत नवीन फलंदाज स्ट्राईक रँड वरती आपण पाहू शकतो. तर गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय गोलंदाज विजय वर्मा. लेफ्ट ओव्हर द विकेट. हा चेंडू चांगला आहे परंतु फटका काय देखना होता. चेंडू स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून अगदी सीमारेषा पलीकडे 6 धावांसाठी षटकार. देखना फटका होता. स्ट्रॉंग काय देखना होता. चेंडू स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून अगदी वयाची 40शी उलटून गेली आहे परंतु आज देखील पहा जिद्द पहा, फिटनेस पहा. मी तर अगदी असं म्हणेल की फिटनेस पहा या खेळाडूचा. तर या खेळाडूंनी मात्र पूर्णपणे आपण पाहतो की युवकांना अगदी प्रेरणा देणारी शरीरयष्टी बनवली आहे आणि एकंदरीत जर सांगायचं म्हणलं तर फिटनेस, फिजिकली तुम्ही किती स्ट्रॉंग आहात हे देखील तेवढंच मॅटर करतं मैदानावरती.
ही लाईन चांगली आहे, परंतु हा चेंडू खूप लांबून चाललाय. पंचांचा इशारा येतोय, आपण पाहू शकता की अवंतर चेंडूचा. आणि या अवंतर चेंडूच्या बरोबरीने धावसंख्येवरती आपण पाहतोय की 7 मात्र रोखली जाते. 112 112 धाव फलकावरती. 1-1-2. विजय पुन्हा एकदा लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पुढचा चेंडू. अजून एक चांगला फटका, देखना स्ट्रोक. काऊ कॉर्नरच्या दिशेमध्ये चेंडू वेगाने ट्रॅव्हल करेल. 4 धावांसाठी अजून एक देखना फटका. चौकार. बॅक टू बॅक. विजय पुन्हा एकदा लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. अजून एक चांगला फटका, देखना स्ट्रोक. काऊ कॉर्नरच्या दिशेमध्ये चेंडू यांना. काय फलंदाजांचा भरणा आहे या संघामध्ये. मी तर असं म्हणेन की ह्या संघाविरुद्ध जर तुम्हाला खेळायचंय तर एक वेगळी स्ट्रॅटेजी बनवावी लागेल. बघा, फलंदाजी तर खूप चांगली आहे या संघाची, पहिल्या सत्रामध्ये आपण अनुभवतोय, परंतु दुसऱ्या सत्रामध्ये या संघाची गोलंदाजी कशा प्रकारची असेल हा येणारा वेळच सांगेल. विजयला थोडासा विचार करावा लागेल. आखूड टप्प्याची गोलंदाजी थोडीशी महागडी ठरते आज. अगदी समोरून चेंडूला कट केलं गेलंय. रनआउटचा खतरा बनू शकतो. इथे मात्र आपण पाहतोय की आरिफ बाद होत आहेत. स्ट्रॅटेजी बरोबर होती. धाव घेणं खूप गरजेचं होतं, कारण महागडी ठरते आज. अगदी समोरून चेंडूला कट केलं गेलंय. रनआउटचा खतरा बनू शकतो. इथे मात्र आपण पाहतोय की आरिफ गेला नाहीये. तो देखील तर पहा, करण नवीन फलंदाज नॉन स्ट्रायकर एंड वरती येत आहेत. तर आता विजय वर्मा यांचं आव्हान थोडंसं मोठे असेल, कारण की ओमकार स्ट्रायकर एंड वरती आले. इनफॉर्म फलंदाज, त्यांनी 3 षटकार आणि 1 सिंगलच्या बरोबरीने आतापर्यंत आपण पाहतो की खूप चांगलं योगदान आपल्या संघाला दिलंय. आखूड टप्प्याचा चेंडू खूप 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 लांब लचक. आपण पाहतोय की अगदी MNCच्या शाळेच्या कंपाऊंड मध्ये हा चेंडू पाहतो की खूप चांगलं योगदान आपल्या संघाला दिलंय. आखूड टप्प्याचा चेंडू खूप 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 लांब लचक. आपण पाहतोय की चेंडूला मात्र पाठवलंय पूर्णपणे मिड विकेटच्या डोक्यावरून 6 धावांसाठी. ओमकार सावंत. अजून एक देखना फटका वाडी श्लॉंगांच्या क्षेत्रामध्ये येतोय. क्षेत्ररक्षण चांगलं होतंय. एक धाव कंप्लीट, दुसरी देखील धाव कंप्लीट वेगाने केली जाते आणि 2 धावेच्या बरोबरीने आपण पाहतोय की चेंडू झालेले आहेत या षटकातील 6 षटक समाप्त होतंय आणि 8 षटकांचा झालाय खेळ समाप्त. 124 धाव फलकावरती आहेत आणि 125चं आव्हान असेल. तर पुढील मॅच साठी टॉसला यायचंय. विनंती असेल कुमार 11 आणि SS टायगर. कुमार 11 SS टायगर. कुमार 11 आणि SS टायगर टीमचा कॅप्टन प्लीज चला या टॉस साठी.
तर जरा टॉस साठी कुमार 11 आणि एस एस टायगर. कुमार 11 एस एस टायगर. हॅलो 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 हॅलो. तर एस एस टायगर आणि त्याचबरोबर कुमार 11 दोन्ही टीम्सचे कॅप्टन चला या टॉस साठी. तर टॉस मात्र घेतला जाणार आहे. इम्रान भाई या स्पर्धेचे प्रमुख आयोजक, या स्पर्धेचे शिल्पकार, या स्पर्धेचे सर्व यांच्या शुभ हस्ते मात्र टॉस केला जाईल. बघा गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय की या मैदानावरचा सर्वाधिक अनुभवी गोलंदाज अर्थात अविनाश आलेले आहेत. अवि आलेले आहेत सर्वाधिक अनुभवी खेळाडू. पहिले तीनही चेंडू निर्धाव टाकलेत. यावेळेस काय फटका होता देखना. स्ट्रोक चेंडू हवेमध्ये आणि काय कॅच. जबरदस्त कॅच आरिफ यांच्या माध्यमातून पकडलेला गेला हा सुंदर अतिशय देखना झेल. अवि आलेले आहेत सर्वाधिक अनुभवी खेळाडू. पहिले तीनही चेंडू निर्धाव टाकले. यावेळेस काय फटका होता देखना. स्ट्रोक चेंडू हवेमध्ये आणि काय कॅच. जबरदस्त जबरदस्त कॅच. पाहण्याजोग्या कॅच होता, देखना कॅच होता आणि सातत्याने पाहतच राहावं एवढा सुंदर कॅच यावेळेस मात्र आरिफ यांनी पकडला. आणि आपण एस एस टायगर अर्थातच गुड्डू यांच्या टीमने टॉस जिंकलाय आणि निर्णय नक्कीच समोर येईल आपल्या. चांगला झेल होता, अतिशय देखना झेल होता आणि मी तर म्हणेल की केपीएलच्या या वर्षीच्या हंगामातला सर्वाधिक देखना झेल यावेळेस मात्र आरिफ यांच्या नावावरती नोंदवला जातो. 40+ खेळाडू आहे, परंतु क्षेत्ररक्षणाची दाद द्यावी लागेल. नवयुवकांना देखील लाजवेल एवढा देखना अतिशय सुंदर झेल मात्र पकडला गेलाय. यावेळेस आपण पाहतोय अविनाश अप्रतिम गोलंदाजी करत असताना पहिले 5 चेंडू निर्धाव जात आहेत. बघूया तर मेडन ओव्हर कंप्लीट केले जाणार का. पहिले 5 चेंडू निर्धाव आलेत. शेवटचा चेंडू फुलटॉस आणि यावेळेस मात्र पॉइंटच्या डोक्यावरून बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल करेल. 1 बाउन्स दणदणीत चौकार. तर पहिले 5 चेंडू निर्धाव आलेत. शेवटचा चेंडू फुलटॉस आणि यावेळेस मात्र पॉइंटच्या डोक्यावरून बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल करेल. 1 बाउन्स. 40+ ची स्पर्धा याच मैदानावरती मागील हप्त्यामध्ये पार पाडली गेली आणि त्या स्पर्धेमध्ये या गोलंदाजाने काय कमालीचा खेळ दाखवला होता. राठोड 11 संघाकडून खेळत असताना आपल्या गोलंदाजीच्या जीवावरती या संघाने आपल्या संघाला खूप चांगले योगदान दिलं होतं आणि तोच गोलंदाज आता मात्र आपण पाहतो की केपीएल कुर्ला प्रीमियर लीग मध्ये देखील त्याच प्रकारचा दमखम दाखवतोय आणि त्याच प्रकारचा खेळ दाखवत असताना आपल्या संघाला मात्र खूप चांगली उपलब्धी प्राप्त करून देत आहेत. हर एक टीम का ऊपर नाम लिखो, नाम लिखो. तो फैज तर फैज आलेत नवीन गोलंदाज. अजून एक कमी वयाचा नवयुवक गोलंदाज म्हणावा लागेल. खूप चांगली गोलंदाजी आपण पाहिलं मित्रांनो गतवर्षीच्या केपीएल मध्ये आणि विकी चषकामध्ये देखील या खेळाडूने खूप मंत्रमुग्ध करणारी फलंदाजी केली होती आणि याच्यावरती आता मात्र विश्वास दर्शवला गेला. बघा ओमकार देसाई यांचं कौतुक करावं लागेल. ते देखील एक स्वतः चांगले गोलंदाज आहेत, बेस्ट ऑलराऊंडर आहेत. ते स्वतःवरती विश्वास न दर्शवता आपल्या संघातील ज्या युवकांना ज्याच्यासाठी घेतलं गेलंय त्याच्यावरती मात्र विश्वास दाखवण्यासाठी त्यांना प्रवृत्त करतायत. एक जमेची गोष्ट म्हणावी लागेल ही म्हणजे क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघासाठी.
यावेळेस धीम्या गतीने टाकलेला लेग ब्रेकचा चेंडू होता. कट केला चेंडूला. रमेची गोष्ट म्हणावी लागेल ही म्हणजे क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघासाठी. यावेळेस धीम्या गतीने टाकलेला लेग ब्रेकचा चेंडू. लेग कट केलं गेलं चेंडू निर्धाव जातोय आणि मुख्तार यांनी तीच कामगिरी चोखपणे विजावली यष्टांच्या पाठीमागे. यावेळेस मात्र चेंडू वेगवान होता. ऑन साइडला ओमकार तिथे उपस्थित. थोडीशी आउटफील्ड खराब आहे परंतु खूप चांगले क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. आपल्या शरीराने मात्र चेंडूला रोखतायत. यावेळेस मात्र फक्त आणि एकच धाव भेटते. एक धावेच्या बरोबरीने आता आपण पाहतो की धावफलकावरती धाव अंकित केली जाते आणि स्कोर कार्ड जाऊन पोहोचते 5च्या घरामध्ये. 125 धावसंख्येचा रतीब, धावसंख्येचा एक विशाल पर्वत समोर उभा आहे आणि हा जर का लांगायचा असेल तर आता मात्र षटकार आणि चौकारांची आतिषबाजी करावी लागेल. बघा अक्षय या खेळाडूला मात्र या संघामध्ये स्थान दिलं गेलंय आणि अक्षयकडे ती क्षमता आहे परंतु क्षमतेचा वापर तो कशा प्रकारे करणार. फैज राईट अप ओव्हर द विकेट. लोअर फुलटॉ चेंडू. यावेळेस मात्र दिशा दिली गेली आहे आणि चेंडू मात्र स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून 6 धावांसाठी. अपेक्षित फलंदाजी आहे. या प्रकारचे फटके येणं गरजेचं असेल. बघा 2 ते 3 षटकं हे 20-20 धावांचे जर का आले तर मात्र आपण पाहू शकतो या सामन्यावरती पकड निर्माण केली जाऊ शकते आणि अक्षय जोपर्यंत मैदानावरती तळ ठोकून राहणार तोपर्यंत मात्र या सामन्यामध्ये काही घडू शकतं. बघा पहिल्या सत्रामध्ये ज्या प्रकारची फलंदाजी आपण पाहिली आहे त्याची प्रचिती आता दाखवावं लागेल या फलंदाजांना देखील. बॅकफुटला जात लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून खेळण्याचा प्रयत्न. मिडॉनचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल तोपर्यंत मात्र थोडंसं गटच्या क्षेत्ररक्षण चेंडू सीमारेषेच्या अगदी लगत 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 अडवला जातो. एक चांगले क्षेत्ररक्षण यावेळेस मात्र क्षेत्ररक्षक आपण पाहू शकता इम्रान यांच्या माध्यमातून 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. नक्कीच ओमकारचं देखील कौतुक करावं लागेल. ओमकारने देखील शर्तीचे प्रयत्न केले परंतु चेंडू आव्याकाच्या पलीकडे. चेंडू हातामधून सुटला परंतु बॅकअप इम्रान यांचा बॅकअप. तर नक्कीच आपण पाहतोय की मैदानावरती थोडासा चाललंय. गोलंदाज आपण पाहतो की फैज एक नवयुवक गोलंदाज आहे. क्षमतेने भरलेला आहे परंतु क्षमतेचा वापर तो कशा प्रकारे करणार. अक्षय याला आता मात्र एक चांगली संधी आहे आपल्या संघाला मात्र अडचणीमधून बाहेर काढण्याची आणि जर का आज या संधीचा पुरेपूर वापर केला गेला तर मात्र भविष्यामध्ये या खेळाडूची एक वेगळी छाप पडेल या पटलावरती. फटका चांगला आहे, देखणं आहे आणि धावा देखील तेवढ्याच जास्त भेटतील. स्टँड अँड डिलिव्हर लॉंग ऑनच्या डोक्यावरून 6 धावांसाठी षटकार. स्लॉट मध्ये चेंडू होता हलकासा ओव्हर पिच आणि लॉंग ऑनच्या डोक्यावरून एक वेगळी छाप पडेल या पटलावरती. फटका चांगला आहे, देखणं आहे आणि धावा देखील तेवढ्याच जास्त भेटतील. समाप्तीनंतर 19 धावा धावफलकावरती. बघा पहिल्या सत्रामध्ये 2 षटकांच्या समाप्तीनंतर 30 धावा धावफलकावरती होत्या आणि प्रति उत्तरा दाखल आता आपण पाहतो की 11 धावा दूर असतील या सरासरीपेक्षा. तर टीम मीटिंग इथे मात्र घेतली जाते. चर्चा केल्या जात आहेत कुठल्या गोलंदाजाला आणणं गरजेचं असेल कारण की स्वतः ओमकार देखील एक चांगले गोलंदाज आहेत. ओमकार स्वतःवरती विश्वास दर्शवतील का मात्र एखाद्या नवयुवकाला मात्र संधी दिली जाईल. कारण की बघा 2 पॉवर प्लेचे षटके इथे समाप्त झालेत. बॅटिंग पॉवर प्ले अद्याप देखील येणं बाकी आहे आणि जर का या गतीने धावफलकावरती येत राहिले तर मात्र अडचणींची वाढ होऊ शकते हे ओळखले. 19 तर येणारे 36 चेंडू आणि विजयासाठी आवश्यकता असेल ती म्हणजे 106 धावांची. 36 बॉल 106. बघा एकंदरीत जर पाहिलं तर 18च्या सरासरीने कदाचित धावफलकावरती धावा जमा करावे लागेल. बघा टप्प्याटप्प्याने धावफलकावरती तुम्हाला मजल मारावी लागेल. प्रत्येक षटकामध्ये किमान 2 मोठे फटके. या कॅल्क्युलेशनने जर का अक्षयने क्रिकेट खेळलं
तर मात्र या धावसंख्येचा पाठलाग केला जाऊ शकतो. डोक्यामध्ये एकच ठेवायचंय की प्रत्येक षटकामागे 2 मोठे फटके आणि एखाद्या गोलंदाजावरती पूर्णपणे ताबा मिळवावा लागेल. अविनाश फ्लाइटेड चेंडू टाकला होता. शरीराचा वेध घेणारा हा चेंडू होता. चेंडू नीटसा समजू शकले नाहीत बॅट्समन. आपण पाहतोय बॅट्समन आमिर आमिर बाबू या खेळाडूकडे क्षमता आहे आणि आज अनेक आमिर पठाण आपण पाहू शकता आमच्या अगदी कॉमेंट्री बॉक्सच्या समोर. यांना देखील पुढील सामन्यामध्ये आपण पाहणार. समालोचन देखील खूप चांगले करतात. गतवर्षी खूप चांगली साथ लाभली आणि यावर्षी देखील आमिर यांची साथ आम्हाला लाभेल. अजून एक चांगला चेंडू. बॅक टू बॅक चांगली गोलंदाजी करतात. आज आवी वेगळ्या ईर्षेमध्ये दिसत आहेत. या वर्षीच्या हंगामामध्ये आवी यांचा खेळ पाहण्याजोगे असेल असंच म्हणेल, कारण की अगदी आपण पाहतोय की मित्रांनो पहिली स्पर्धा पाहिली SCL ची या मैदानावरती, त्याच्यानंतर आताची आपण स्पर्धा पाहतोय. या दोन्ही स्पर्धेमध्ये कमालीचा खेळ या खेळाडूंनी दाखवला. म्हणजे यावर्षी खूप चांगल्या फॉर्म मध्ये आहेत ते आणि याचा पूर्णपणे वापर ओमकार करून घेतील त्यांच्याकडून. फ्लाइटेड लेग ब्रेक. काय चांगला चेंडू होता. फसवा चेंडू. सातत्याने गती परिवर्तन, गतीवरती नियंत्रण, टप्प्यांची अचूकता, भेदकता ही आता मात्र कमालीची जाणवू लागली आणि याच्याच परिणामादाखल आपण पाहतो की फलंदाज जखडले जात आहेत. ऑन साइडला चेंडू जातो. नीटचा संपर्क होत नाही. बॅटीची एज घेत ओमकार चेंडूवरती येईल तोपर्यंत मात्र सिंगल भेटते. सिंगल डबलनी खासा फरक पडणार नाहीये. मोठे फटके बंधनकारक असतील. बघा प्रति षटकामागं किमान 2 मोठे फटके, किमान 2 मोठे फटके जर का येत राहिले तर मात्र या धावफलकावरती सक्सेसफुल पाठलाग केला जाऊ शकतो. अक्षयला रणनीतीने खेळावं लागेल. अक्षयला रणनीतीने खेळावं लागेल. विचार विनिमय करावा लागेल. यावेळेस रिवर्सचा फटका. कमालीचं टायमिंग. जबरदस्त फटका. आपण पाहतो की चेंडू जाईल सरळ सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. हा खेळाडू या सामन्यासाठी टर्निंगच्या रणनीतीने खेळावं लागेल. विचार विनिमय करावा लागेल. यावेळेस रिवर्सचा फटका. कमालीचं टायमिंग. जबरदस्त फटका. आपण पाहतो ईर्षेनी आता मात्र माझ्यावरती फलंदाजी झाली, परंतु यावेळेस पहा ओमकारच्या डोक्यावरून ओमकारच्या सर्वाधिक आवडत्या शैलीमध्ये खेळलेला फटका. ऑन द नी. यावेळेस रिवर्सचा फटका. कमालीचं टायमिंग. जबरदस्त फटका. आपण पाहतो ईर्षेनी आता मात्र माझ्यावरती फलंदाजी झाली, परंतु यावेळेस पहा ओमकारच्या डोक्यावरून ओमकारच्या सर्वाधिक आवडत्या शब्दश्रीमध्ये खेळलेला देखील कौतुकाची थाप त्याच्या खाण्यावरती पाडली जाऊ शकते ओमकाराच्या माध्यमातून. षटकार आलाय आणि षटकाराच्या बरोबरीने 3 षटकांचा झालाय खेळ समाप्त. 3 षटकांच्या समाप्तीच्या स्कोर कार्डवरती आपण पाहतोय की धाव फलकावरती आल्या त्या 32 धावा. उल्लेख केला होता मित्रांनो प्रति षटका माग 2 मोठे फटके जर का आले तर मात्र सामन्याला कलाटणी भेटू शकते. आणि अक्षयच्या बॅटिंगमधून निघालेला कमालीचा फटका 6 धावांसाठी षटकार. 36 चेंडूंमध्ये 102 धावांची आवश्यकता होती आणि आता इथून आपण पाहतोय 106. आता मात्र समीकरण उडते 30-93. 30-93 येणारे 30 चेंडू 93. बघा धावा किती आहेत याच्याकडे लक्ष देऊ नका. प्रत्येक षटका मागे किमान 2 मोठे फटके. नक्कीच 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 शाहीद देखील आमच्या समेत जुडले गेले. 30 चेंडूंमध्ये किमान 12 मोठे फटके. हे कॅल्क्युलेशन ठेवावं लागेल डोक्यामध्ये आणि अक्षयकडे ती क्षमता आहे. आणि आज जर का अक्षयने त्या प्रकारचा खेळ दाखवला तर मात्र मित्र असंच म्हणेल की या खेळाडूची नोंद, या खेळाडूचं नाव सुवर्ण अक्षराने लिहिलं जाईल कुर्ला टेनिस पटलावरती. आज संधी भेटली आहे. आज विचार करावा लागेल. अशी संधी परत अक्षयला भेटणार नाहीये. समोर आव्हान निश्चित स्वरूपाने खूप मोठं आहे, परंतु आव्हानांवरती तर तुटून पडणं हे सर एक चांगलं उदाहरण असं एका योद्ध्याचं. आणि योद्ध्यासारखा आज मैदानावरती खेळणार जाणार का हा अक्षय. इनसाइड आउट. व्हॉट अ शॉट. देखना फटका. बघा फटका खेळण्याआधीच शशांक सराच्या तोंडामधून निघालेले हे शब्द सुमनाचे शब्द. हा अक्षय. इनसाइड आउट. व्हॉट अ शॉट. देखना फटका. बघा फटका थोडेसे बॅकफुट वरती गेले आणि त्यानंतर मात्र पदललित्या दाखवत स्ट्रेट ड्राईव्ह सरळ बॅटिंगने फटका आलाय. कॉन्फिडन्स दर्शवतोय ज्याचा उल्लेख करत होतो मित्रांनो. 30 चेंडूंमध्ये 12 मोठे फटके, त्यामधील एक आलाय. तर फलंदाज आपण पाहतोय आमिर जो चाचपळत होता मैदानावरती, थोडासा त्याच्या बॅटिंगमधून निघालेला हा देखना फटका.
लोअर फुल टॉस ऑन साइडला. क्षेत्ररक्षक आरिफ तिथं उपस्थित. चांगले क्षेत्ररक्षण होते आरिफ यांच्याकडून. फलंदाजी देखील चांगली झाली. 2 षटकार आरिफच्या बॅटिंगमधून आले आणि आता आपण पाहतोय की एक झेल त्यांनी चांगला पकडला सतीश थोरात यांचा आणि आता आपण पाहतो की क्षेत्ररक्षण देखील कमालीचं होतंय. हळूहळू करून आपण पाहतो की धावफलकावर कदाचित यावर्षीच्या हंगामातील सर्वाधिक लांबलचक षटकार. काय फटका होता, काय देखना फटका. बघा कॅल्क्युलेशनने क्रिकेट मात्र मैदानावरती खेळले जाते. एकीकडे अक्षय आणि दुसरीकडे आपण पाहतो की आमिर या संघातील सर्वाधिक महत्त्वाचा घटक अर्थात ओमकार. ओमकारच्या विरुद्ध अशा प्रकारचे जर का फटके येत असतील तर मात्र या फलंदाजांची क्षमता काय आहे, या फलंदाजांकडे पोटेन्शियल किती ठासून भरले याचे संकेत आता ते मात्र देऊ लागले. बघा पहिल्या काही षटकांमध्ये धावा आल्या नाहीयेत परंतु आता प्रयत्न केले जात आहेत आणि प्रयत्न यशस्वी देखील होत आहेत. अजून एक मोठा फटका. बॅक टू बॅक तिसरा हल्ला. शाहिद आपण चर्चा करत होतो की 30 चेंडूंमध्ये 12 प्रयत्न केले जात आहेत आणि प्रयत्न यशस्वी देखील होत आहेत. अजून एक मोठा फटका. बॅक टू बॅक तिसरा. आता मात्र पाहायला सुरुवात झाली. बघा षटकारांवरती षटकार, षटकारांचा पाऊस आता मात्र पडू लागला. बघा कॅल्क्युलेशन वाला क्रिकेट. चर्चा चाललेली प्रति षटकामागं 2 षटकार. बघा धावसंख्याचा रतीब किती तुमच्या डोळ्यासमोर आहे हा विचार करू नका. टप्प्या टप्प्यांनी त्याला चेस करण्याचा प्रयत्न करा आणि तोच टप्पा आता मात्र गाठलाय. एका गोलंदाजाला टार्गेट करायचंय आणि उर्वरित गोलंदाजांवरती कॅल्क्युलेशनने क्रिकेट खेळायचंय आणि तेच क्रिकेट मात्र मैदानावरती होतंय. ओमकारला आता जादुई गोलंदाजी करावी लागेल. आपल्या अनुभवाच्या पारड्यामधील एक शस्त्र बाहेर काढावं लागेल जे मात्र विरोधकांना थांबवेल. ओमकारच्या भात्यामध्ये खूप मोठमोठे अस्त्र आहेत परंतु आज एक ब्रह्मास्त्र वापरावं लागेल जे मात्र विरोधकांना पूर्णपणे नष्ट करेल. तर ते ब्रह्मास्त्र कधी पडणार. तर प्लीज चला थोडासा वेग वाढूया विनंती असेल खेळाडूंना. राईट अप ओव्हर द विकेट. ओमकार हा चेंडू निर्णायक असेल. यावेळेस ऑफ ब्रेक केला गेलाय. बघा अनुभव आहे या खेळाडूकडे आणि आता अनुभवाचा वापर करतात. 5 चेंडू झालेले आहेत या षटकातील. शेवटचा चेंडू अद्याप देखील येणं बाकी आहे. शेवटच्या चेंडूवरती डिफेन्सिव्ह क्रिकेट खेळलं जाणार का मात्र मोठा फटका. पुढील षटकांचा थांबून वापर केला जाणार का मात्र आता रिस्क घेतली जाणार. अक्षय टू ओमकार. सेन्सिबल क्रिकेट, सुरक्षात्मक रवैया, संयमी खेळ खूप महत्वाचा घटक आहे. मैदानावरती धावसंख्येचा जेव्हा तुम्ही पाठलाग करता त्यावेळेला मात्र संयम राखणं खूप गरजेचं असतं. अक्षयचं मी विशेष कौतुक करत संयमाने तो मैदानावरती खेळतोय. त्याने ओळखलंय की 2 मोठे फटके आलेले आहेत, तिसरा देखील आलाय आणि आता मात्र संयमाने खेळावं लागेल. संयमाने आणि सुरक्षात्मक ढंगने जर का हल्ले लढवले गेले तर मात्र धावसंख्येचा पाठलाग केला जाऊ शकतो. येणारे 24 चेंडू आणि आवश्यकता असेल 73 धावांची आवश्यकता असेल 24 चेंडूंमध्ये. टप्प्या टप्प्यांनी आता मात्र काम केलं जाते. बघा एक म्हण आली होती काही दिवसांआधी राजकीय पटलावरती की माझ्या टप्प्यामध्ये आला तर मी खेळ करतो आणि तसंच टप्प्या टप्प्याने आता खेळ मात्र अक्षय मैदानावरती करतोय आणि आमिरची तेवढी चांगली साथ या खेळाडूला मात्र लाभली गेली आणि इथून पुढचं क्रिकेट कशा प्रकारचं असेल. 24-73. तर बघा 18.25 ची सरासरी गाठावी लागेल विजयासाठी आणि मी तर एवढंच म्हणेन की अक्षयला सांभाळून खेळावं लागेल. धावफलकावरती ज्या प्रकारे तो धावा जमा करतोय, एक सेन्सिबल इनिंग, एक मॅरेथॉन इनिंग तो बिल्ड करतोय, परंतु त्याची ही इनिंग तेव्हा सक्सेसफुल होईल ज्या वेळेला त्याचा संघ विजय होईल.
परंतु विरोधकांना देखील तेवढं कमी लेखून चालणार नाही, कारण की या संघामध्ये देखील तेवढीच मोठी स्टार कास्ट आहे. आज यंग विरुद्ध अनुभव, न्यू कमर्स वर्सेस अनुभवी. बॉलर नेम करण. करण पहिला चेंडू रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न. आणि पहिल्या चेंडूवरती सिंगल येते. आमिर आता मात्र स्ट्रायकर हँड वरती आलेत. +40 2हून अधिक खेळाडू या संघामध्ये खेळतात. क्षेत्ररक्षण करणारा संघ म्हणजे अनुभव खूप मोठा आहे. त्यांच्या विरुद्ध यंग टॅलेंट. यावेळेस व्हॉट अ शॉट, व्हॉट अ शॉट, शॉट ऑफ द डे. बघा एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून जेव्हा तुम्ही षटकार खेळता ना मित्रांनो, त्यावेळेस तुमचा स्तर तुम्ही दाखवता. किती मोठी खेळाडू या संघामध्ये खेळतात. क्षेत्ररक्षण करणारा संघ म्हणजे अनुभव खूप मोठा आहे. त्यांच्या विरुद्ध यंग टॅलेंट. यावेळेस व्हॉट अ शॉट, व्हॉट अ शॉट, शॉट ऑफ द डे. आणि हा वर्षाव सातत्याने होत असतो. हा षटकार आलाय. षटकाराच्या बरोबरीने आता आपण पाहतो की आमिर वेगळे रंग उधळतोय मैदानावरती. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, खोलवर पद्धतीचा चेंडू होता. चिनिस्ता समजू शकले नाही, परंतु यावेळेस गचा क्षेत्ररक्षण, लेझीनेस मित्र असंच म्हणेन. 1-2 आणि तिसरी देखील कंप्लीट. क्या बात, क्या बात, क्या बात. अक्षय कौतुक करावं लागेल. नाही हम अमिताभ, नाही दिलीप कुमार, हम तो सीधे साधे अक्षय. आणि हा अक्षय मैदानावरती आता फलंदाजी करायला लागलाय. नक्कीच सिद्धेश इलग थोड्या वेळ आधी आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आले होते आणि त्यांच्याशी आम्ही चर्चा करत होतो. आत्ताच विजयवाडा इथे एक स्पर्धा पार झाली आणि तिथे मात्र या दोन्ही खेळाडूंनी वेगळी छाप पाडली होती. तोच अक्षय मात्र मैदानावरती आहे. खोलपतीचा चेंडू, ही लाईन चांगली आहे. या लाईनवरती गोलंदाजी करावी लागेल आणि करण याच्याकडे क्षमता आहे. वेगवान गोलंदाज निश्चित स्वरूपाने आहेत आणि जुना चेंडू त्यांच्या हातामध्ये आहे आणि जेवढे जास्तीत जास्त खोलवर पद्धतीचे चेंडू टाकले जाणार, मी तर अगदी असं म्हणेन की ही गोलंदाजी थोडीशी महागडी ठरेल. वीस बॉल 62 समीकरण उरत आहे. 20 चेंडू 62. करण राईट ओव्हर द विकेट पुन्हा एकदा सज्ज होतील आमिर यांच्यासाठी. अकुटप्या चेंडू, यावेळेस विश्रामिक स्ट्रोक, लिडिंग एज घेत चेंडू हवेमध्ये आणि क्षेत्ररक्षक आपण पाहतोय की मुक्तार कुरेशी चेंडू खालती येत आहेत आणि चुका तर इथे होणार नाहीयेत. झेल मात्र टिपला जातो आणि करणला ज्यासाठी आणलं गेलं होतं, करणने मात्र ती गोष्ट मात्र करण राईट ओव्हर द विकेट पुन्हा एकदा सज्ज होतील आमिर यांच्यासाठी. चेंडू हवेमध्ये आणि क्षेत्ररक्षक आपण थोडेसे प्रयत्न फसलेत आणि फलंदाज मात्र बाद होत आहेत. तर बघा मी तर विनंती करेन खेळाडूंना की ड्रिंक्स ब्रेक हा षटक समाप्तीनंतर घ्यावा. पाणी ड्रिंक्स ब्रेक घेत आहेत थोडंसं, कारण की मैदानावरती खूप उन्हाचा तडाखा वाढू लागलाय. तर विनंती असेल सर्व खेळाडूंना की कृपया करून पाण्याची मात्रता शरीरामध्ये वाढवा, ज्यामुळे उष्माघातकासारखे आरोग्याला त्रास देतील अशा गोष्टी नाही होणार. वाडी शॉर्कर तर बघा शेवटच्या चेंडूवरती एक धाव भेटते आणि एक धावेच्या बरोबरीने आता मात्र आपण पाहतोय की 5 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डचा विचार केला तर स्कोर कार्ड वरती आले त्या 63 धावा. बॅटिंग पॉवर प्ले. तर समीकरण उरते येणारे 18 बॉल 18-62. 18 चेंडू 62 धावांची आवश्यकता, म्हणजे प्रति सरासरी जर पाहिली तर 20.33.
तर चला विनंती असेल मैदानावरती लगेचच आपण सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात करूयात. बघा येणारे 18 चेंडू आणि 62 धावांची आवश्यकता असेल तर गोलंदाजी मार्कवरती ओमकार देसाई. लोअर फुलटॉस चेंडू ओमकारने ओळखलंय की हे चेंडू थोडेसे मागे ठरू शकतात, परंतु यावेळेस पहा क्षेत्ररक्षण फरहान ताऊ याच्याकडून थोडीशी चूक होते आणि जिथे सिंगल होते तिथे मात्र डबल भेटते. बघा या छोट्या छोट्या चुका तुम्हाला तुमच्या संघाला अडचणीमध्ये आणू शकतात. बघा अक्षयला जेवढा कमीत कमी स्ट्राईक वरती आणलं जाईल तेवढी जमेची गोष्ट असेल ती म्हणजे फायरबर्ड संघाला. तर ही लाईन चांगली असेल. लोअर फुल टॉस वेगवान मारा. पुढचा चेंडू यावेळेस काय फटका होता. जसा रिस्ट रिलीज झाली फलंदाजाने लगेच ओळखलं की हा चेंडू चांगली असेल. लोअर फुल टॉस वेगवान मारा. पुढचा चेंडू यावेळेस काय फटका होता. जसा पहिला खेळाडू केपीएल सीझन 7 चा ज्याने अर्धशतकाला गवसणी घातली. व्हॉट अ बॅटिंग. आणि याच दरम्यान आपण पाहतो की अनिलजी राठोड साहेब यांचा देखील शुभागमन आमच्या व्यासपीठाच्या अगदी समोर. हे देखील प्रमुख घटक आहेत या स्पर्धेचे. त्यांचं देखील करूयात सहर्ष स्वागत. मिसमिंग स्ट्रोक. चेंडू हवेमध्ये काहीसा काळ तरंगत होता. गलीच्या क्षेत्रामध्ये चेंडूला रोखलं जातंय. तर निश्चित स्वरूपाने अनिलजी राठोड यांचं शुभ आगमन आपण पाहू शकता आमच्या अगदी व्यासपीठाच्या समोर. ते देखील आनंद घेतात. त्यांच्या संघाने CL40+ ची स्पर्धा जिंकली. मास्टर माइंड म्हणून पाहिले जातात त्यांच्याकडे आणि सातत्याने खेळाडूंना सांत्वन करणं, खेळाडूंना पुढाकार करणं, खेळाडूंच्या पाठीशी उभं राहणं ही त्यांची ओळख. आणि आज मात्र KPLच्या माध्यमातून ते देखील या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. खोलवर पद्धतीचा चेंडू. न्यू बॅट्समन आपण पाहतोय की आदिल आलेले आहेत. आदिलने देखील खूप चांगली कामगिरी म्हणावी लागेल आदिल यांच्या माध्यमातून. कारण की त्यांनी ओळखलंय की अक्षय चांगल्या लय मध्ये आहे, चांगला खेळतोय आणि त्याला जास्तीत जास्त स्ट्राईक वरती आणणं गरजेचं आहे आणि तेच काम मात्र ते करतायत. बघा एक षटकार आलाय. चर्चा चाललेली प्रति षटका माग किमान 2 मोठे फटके आणि आता मात्र एक फटका आलाय तर अपेक्षा असेल दुसऱ्या फटक्याची. आतुरता लागलेली असेल. रिवर्स. ओ हो काय फटकाय, काय फटकाय. हा फलंदाज गतवर्षी या स्पर्धेमध्ये नव्हता परंतु या वर्षीच्या असेल दुसऱ्या फटक्याची. आतुरता लागलेली असेल. रिवर्स. ओ हो काय फटकाय. काय मॅरेथॉनिक इनिंग खेळतोय. एका योद्ध्याप्रमाणे आज खेळतोय. वॉरियर अक्षय आता मात्र मैदानावरती तुटून पडतोय. धीम्या गतीने टाकलेला चेंडू. बघा हा ओमकार आहे. हा अशा प्रकारे तुम्हाला एवढा खुल्या पद्धतीने खेळून देणार नाहीये. सिंगल आली आहे शेवटच्या चेंडूवरती आणि सिंगलच्या बरोबरीने स्कोर कार्ड वरती आपण पाहतो की 80 धावा आल्या आहेत. समीकरण उरते 45. 12 चेंडू 45 धावांची आवश्यकता. हे षटक शाहीद खूप निर्णायक असेल. या षटकामध्ये किमान मी तर असे म्हणेन की 25 धावा येणं गरजेचंच असेल. या षटकामध्ये जर का 25 धावा आल्या तर सामन्याला खूप मोठी कलाटणी बसू शकते. तर बघा अक्षयच्या भाषेमध्ये सांगायचं म्हणलं तर 4 मोठे फटके. 12-45. तर बघा 12-45 धावांचं योगदान आव्हान असेल मैदानावरती. आता अक्षयची परीक्षा थोडीशी अवघड होणार आहे. कारण की गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतो की करण या आजच्या या सत्रामधला सर्वाधिक यशस्वी गोलंदाज म्हणावा लागेल. तो बॉलिंग मार्कवरती आहे. फुलटॉस आणि फुलटॉसला पाठवले सरळ सीमारेषेच्या पलीकडे बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये 4 धावांसाठी. मजा येईल आता सर्वाधिक
यशस्वी गोलंदाज म्हणावा लागेल, तो बॉलिंग मार्कवरती आहे. फुलटॉस आणि फुलटॉसला पाठवले सरळ सीमारेषेच्या पलीकडे बॅकवर्ड पॉइंट. आणि आपण पाहतो की मैदानावरती अक्षय आता मात्र आपली दमखम दाखवतोय, आपले रंग बिखेरतोय आणि ओमकार याच्या संघाच्या विरुद्ध जेव्हा तुम्ही असा खेळ दाखवता ना मित्रांनो, त्यावेळेला मात्र तुम्ही तुमची कुवत सादर करत असता. बघा, एखाद्या मोठ्या खेळाडूच्या विरुद्ध जेव्हा तुम्ही एका मोठ्या मॅचमध्ये धावसंख्येचा पाठलाग करतात आणि तो पाठलाग जर का अशा प्रकारचा असेल तर मात्र विरोधी संघ देखील विचार करतो. आता दडपण टाकण्याची सुरुवात झाली, प्रेशर टाकण्याचा प्रयत्न केला जातोय. फुल टॉस, स्टँड अँड डिलिव्हर आणि आता मात्र प्रयत्न फसलाय, मोहरा गारद झालाय. बघा, ओमकार क्षेत्ररक्षणासाठी आपण पाहतो मिड विकेट वरून डायरेक्ट यष्टीरक्षकाच्या पाठी आला, तिथे त्याने क्षेत्ररक्षणामध्ये फेरमध्ये सुरुवात झाली, प्रेशर टाकण्याचा प्रयत्न केला जातोय. फुल टॉस, स्टँड अँड डिलिव्हर आणि आता मात्र प्रयत्न फसलाय. देखील तेवढीच भीती असते समोर उपस्थित असलेल्या क्षेत्ररक्षकाची आणि तोच प्रेशर कदाचित त्याच्यावरती पडला आणि आपण पाहतो की परिणामादाखल मिसड्रायव्हिंग स्ट्रोक. फलंदाज अक्षय बॅक टू द पवेलियन. अक्षयने त्याची कामगिरी पूर्णपणे चोख पद्धतीने बजावली आहे, सामना संघाच्या आवाक्यामध्ये आणून दिलाय. अद्याप देखील दोन्ही संघांसाठी सामना बरोबरीवरती आहे. इथून 2 मोठे फटके जर का आले तर सामन्याला कलाटणी भेटू शकते आणि ते मोठे फटके येणार का? तर 10 चेंडू आणि 41 धावांची आवश्यकता असेल. सलमान आलेले आहेत, नवीन बॅट्समॅन, जर्सी नंबर 17 आहे. रिषभ पंत यांची जर्सी नंबर 17 आहे, बेस्ट फिनिशर म्हणून त्यांच्याकडे देखील पाहिलं जाते. आणि आता हा सलमान कशा प्रकारची फलंदाजी करेल, नक्कीच त्यांचे काही चाहते वर्ग आहेत ते आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतात की माट्या नावाने सुप्रसिद्ध या परिसरामध्ये. तर बघूयात हा सलमान कशा प्रकारची फलंदाजी करेल. फुल टॉस, बघा, डिंगडॉंग संघासाठी खेळणारा माट्या आणि या संघाचा हा माट्या देखील स्पेशलिस्ट आहे, बेस्ट फिनिशर. आज सलमानला संधी आहे, सलमान कशा प्रकारची फलंदाजी करेल. फुल टॉस, बघा, डिंगडॉंग संघासाठी खेळणारा माट्या विवेचनांना सामोरे जात असताना मात्र प्रत्येक विवेचन करणाऱ्याच्या मित्र असं म्हणतात की कानशिल्यावरती लगावत आहेत. तर षटकार आलाय आणि या षटकाराच्या बरोबरीने आता मात्र आपण पाहतोय की सुरुवात झाली आहे सलमान यांच्या देखील इनिंगला. तर बघा, आता मात्र आपण पाहतोय तर बघा षटकार आलाय आणि या षटकाराच्या बरोबरीने आता मात्र सामन्याला कलाटणी भेटली. तर आवाज आ रहा है, अभी भी आ रहा है. तर षटकार आलाय आणि षटकाराच्या बरोबरीने सामन्याला पुन्हा एकदा कलाटणी. यावेळेस हेलिकॉप्टर फिरलाय, चेंडू हवेमध्ये असेल, फरान टाऊ चेंडू खालती आणि अजून एक झेल सुटलाय. सातत्याने मिसफिल्डिंग फरान टाऊ यांच्याकडून होतात आणि ओमकार आता मात्र थोडेसे आक्रमक झालेत. तर षटकार आलाय आणि षटकाराच्या बरोबरीने सामन्याला पुन्हा एकदा कलाटणी. यावेळेस हेलिकॉप्टर फिरलाय, चेंडू हवेमध्ये असेल, फरान टाऊ चेंडू खालती आणि अजून एक झेल सुटलाय. परंतु सामना अद्याप देखील दोन्ही संघांसाठी जिवंत. 91 धावा धावफलकावरती. आदिल, हा चेंडू चांगला आहे, ही लाईन चांगली आहे, या मेरिट वरती गोलंदाजी करावी लागेल. 2 चेंडू अद्याप देखील बाकी आहे. 4 चेंडूचा खेळ समाप्त झालेला आहे. 11 धावा या षटकामध्ये आलेत. बघा, जर का या 2 चेंडूंवरती 2 मोठे फटके आले तर मात्र सामन्याला कलाटणी भेटू शकते. 7-34 या 2 चेंडूंवरती 2 मोठे फटके, सामन्याला कलाटणी भेटेल. तर बघूयात ते 2 मोठे फटके येतील का.
वाईड आलेला आहे. वाईड प्लस एक कंप्लीट केली आहे. वाईड प्लस 2 धावा आलेल्या आहेत आणि त्याचबरोबर स्ट्राईक सलमानला देखील आली आहे. तर सलमान यांच्यासाठी नक्कीच ही चांगली संधी असेल आणि या 2 चेंडूंवरती जर का सलमान यांनी 2 षटकार लगावले तर मात्र सामन्याला पुन्हा एकदा एक वेगळा रंग देतील. तर येणारे 8 चेंडू बाकी आहेत आणि विजयासाठी धावा हव्या असतील. एकच बॉल बाकी 7-32. चेंडू हवेमध्ये काहीसा काळ वावरतोय. क्षेत्ररक्षक चेंडू खालती येतोय आणि यावेळेस मात्र चूक होणार नाहीये. फलंदाज मात्र बाद आणि याचबरोबर आपण पाहतोय की 7 षटकांचा झालेला आहे खेळ समाप्त आणि 7 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती आपण पाहू शकता त्या आल्यात त्या म्हणजे 91 धावा. समीकरण उरतंय. येणारे चेंडू हवेमध्ये काहीसा काळ वावरतोय. क्षेत्ररक्षक चेंडू खालती येतोय आणि यावेळेस मात्र चूक होणार नाहीये. फलंदाज मात्र बाद आणि याचबरोबर आपण पाहतोय की 7 षटकांचा झालेला आहे खेळ समाप्त आणि 7 षटकां 6 चेंडू 32 5 मोठे फटके. तर ओमकार सावंत पहिला चेंडू षटकार आलाय मिडविकेटच्या डोक्यावरून 6-32 6-32 हव्या होत्या पहिल्या षटकार आलाय. तर ओमकार सावंत पहिला चेंडू षटकार आलाय मिडविकेटच्या डोक्यावरून षटकार 6 आलाय. तर चला 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 मॅचला परत सुरुवात करूयात. चेंडू पुरवायचा आहे. तर करायची मित्रांनो प्लीज चला. तर बघा विनंती असेल प्लीज चला. कुठल्या प्रकारे टीम मीटिंग नकोय. खेळाडूंना विनंती असेल की सामन्याला सुरुवात करायची. बघा थोडासा उशीर जरूर झालाय. हॅलो बोल ना. तर चला चला विनंती असेल खेळाडूंना. बघा भरपूर अवधी लोटला जातोय एका मॅचसाठी. यावेळेस मात्र पंचांचा इशारा अवंतर चेंडूचा येतो. यावेळेस पहा सामन्याला वेगळी कलाटणी सामन्याला वेगळी मजा येते. बघा प्रत्येक चेंडूवरती काहीतरी नवीन आणि याचबरोबर 100 रन पूर्ण होत आहेत. 100 कंप्लीट. आरोही 11 5-25. आदिलकडे क्षमता आहे. ब्लॉक हॉलचा मारा. ही लाईन चांगली आहे. या लाईनवरती गोलंदाजी करावी लागेल परंतु यावेळेस पहा क्षेत्ररक्षण मिसफिल्ड होतंय. तर बघा मागे बॅकअप फरान यांचा होता परंतु फरान देखील फंबल झाले. ब्लॉक हॉलचा मारा. ही लाईन चांगली आहे.
या लाईनवरती गोलंदाजी करावी लागेल, परंतु यावेळेस पहा क्षेत्ररक्षण मिसफिल्ड होतंय, मिस झाले आणि आपण पाहतो की चेंडू येतोय सरळ 4 धावांसाठी चौकार. तर सामना अद्याप देखील जिवंत आहे, सामन्यामध्ये अद्याप देखील रंगत बरकरार. हा चेंडू खूप बाहेरून जातोय, अवंतर चेंडूचा इशारा आहे पंचांच्या माध्यमातून. आता मात्र टाळ्यांचा वर्षाव सुरू झालाय, आता मात्र प्रेक्षक देखील आतुर झालेत, कधी एकदाचा सामन्याचा निकाल लागतोय. सामना रंगतदार स्थितीमध्ये आलाय, सामना खूप चांगला चालू आहे. 4 चेंडू 20 धावांची जरूरत. आता मात्र सामना दोन्ही संघांच्या पारड्यामध्ये समान मापामध्ये झुकलेला. बघा हा चेंडू निर्णायक असेल, या चेंडूवरती जर का षटकार आला तर मात्र सामन्याला एक वेगळी वळण निश्चित स्वरूपाने भेटेल. जर का सामन्यावरती चेंडू निर्धाव आला तर गोलंदाजी करणारा संघ पुन्हा एकदा पकड निर्माण करेल. ही लाईन चांगली आहे, ही लाईन चांगली आहे. 3-20 3-20 3-20. बत्तीस पाहिजे होत्या, 32 पाहिजे होत्या, 32. 12 आल्यात, एक 6 एक 4 आणि 2 वाईट. 3-20 3 चेंडू 20. हा चेंडू चांगला आहे आणि याचबरोबर आपण पाहतो की सामन्यावरती पकड पुन्हा एकदा मजबूत केली जाते, ती म्हणजे गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या माध्यमातून. हे 2 चेंडू खूप निर्णायक होते. आता फक्त एक चमत्कारच. 3 चेंडू 20. हा चेंडू चांगला आहे आणि याचबरोबर निश्चित स्वरूपाने जाणतात की अशा मौक्याच्या स्थानी या चुका होणार नाहीयेत. आसिफ सौदागर, आसिफ सौदागर जहां कहीं हो कमेंट्री बॉक्स में आइए. आसिफ सौदागर. आणि याचबरोबर आपण पाहतो की अजून एकदा पकड पूर्णपणे मजबूत केली आणि 99.99% हा सामना मात्र आता झुकलेला आहे क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाकडे. सामना कमालीचा झाला, सामना अपेक्षेच्या पलीकडेचा झाला मी तर असेच म्हणेन, कारण की पहिल्या चेंडूवरती फलंदाज बाद झाल्यानंतर सतीश बाद झाल्यानंतर असं वाटलं की सामना इथपर्यंत देखील येणार नाही, परंतु कौतुक करावं लागेल अक्षय अर्थात चिन्या या खेळाडूचं. खूप चांगली फलंदाजी पाहायला मिळाली आणि पहिलं अर्धशतक आपल्याला या स्पर्धेचं पाहायला मिळालं गेलं, या सीझनचं पाहायला मिळालं. आणि याचबरोबर फायरबर्ड संघ ठरतोय पहिला संघ KPL सीझन 7 चा विजेता संघ. विजयी संघाचा हार्दिक हार्दिक अभिनंदन. त्याचबरोबर विनंती असेल पुढील सामन्यासाठी दोन्ही संघांनी लगेचच मैदानाचा ताबा घ्यायचा. SS टायगर आपला जो काही निर्णय असेल त्याच्यावरती त्वरित अंमलबजावणी करायची. आणि त्याचबरोबर विनंती करेन मी कुमार 11 चला आपली ओपनिंग पेअर लवकरात लवकर मैदानाकडे पाठवायची.